ॲक्च्युली ती ए पी आय की ट्रान्सफॉर्मर शिकवायचं ना, ए पी आय की घेत होतो, नाही भेटत आहे कॅश. नेमकं ते डिडक्ट झाले, मनी आलेच नाही, पैसे आलेच नाही. कारण की आपल्याला आता ट्रान्सफॉर्मर्स सुरू करायचं आहे. सो ट्रान्सफॉर्मर्सचे कोड लिहिणं खूप अवघड आहे. म्हणजे लिहायची गरजच नाही पडत, त्यापेक्षा डायरेक्टली प्री ट्रेंड आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर्स आहेत. प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर्स कुठले कुठले असतात? बरेच ट्रान्सफॉर्मरचे मॉडेल्स आहेत जे आपण डायरेक्टली पहिले ते ट्रान्सफॉर्मर काय, कंपोनंट्स काय, ते सगळे बघू आपण. माझी बुक कोणी दिली होती? माझी बुक दिली कोणी होती? घेऊन गेला होता का ही? असं दोन आहे. ही माझी जुनी बुक आहे, इथे नवीन बुक आहे. अरे बुक, कारण की हीच आहे ती. अशा दोन होत्या. तर एक सॅटर्डेला आलो तेव्हा इथे म्हणजे बुक होती, आपलं इथे बुक नव्हती. आणि आज जेव्हा मी आत्ता आलो तेव्हा परत त्याच ठिकाणी होती. म्हटलं तुम्ही कोणी घेऊन गेले. फ्रायडेला मी विसरलो असेल, तर सॅटर्डेला आय केम बॅक टू ऑफिस कामानिमित्त. म्हणजे होतं माझं एक काम, तर मी आलेलो. वर येऊन बघितलं तर माझी, म्हटलं बुक बघू एकदा आहे का, तर बुक नव्हती इथे. मला वाटलं घरीच राहिली असे, पण नंतर आज येऊन बघितलं तर बुक परत इथे येऊन ठेवली होती. मी सगळं चेक केलं, इथे इथे मध्ये. तर कोणी मला वाटलं तुमचं की कोणी घेऊन गेलं असेल. चलो, लास्ट लेक्चरला काय केलं आपण? काय एम्बेडिंग? हां, आधीच एवढी बॉटल त्यात भरत आहे, एवढी. मला तुम्ही हे कधीच ठेवणार नाही, मला कळून चुकलंय. एम्बेडिंग काय असतं? एम्बेडिंग का बरं लागतं? Embedding is a part of NLP, which is used to vectorize the data and also to create the dense vectorized form of data or text, not data, text. ठीक आहे. ऑनलाईन वैष्णवी, श्वेता, का लागतं एन एल पी? एम्बेडिंग्स. कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग हे सांगितलंच नाही तुम्ही. गुड ओमकार. मेन ते बाकी सांगितलं एक. Dense vectorize करते. हो, बट हा शब्द सांगणं पण खूप गरजेचं आहे, कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग. कधी पण आहे ना इंटरव्ह्यूमध्ये असे शब्द बोलायचे जेणेकरून, ठीक आहे टेक्निकल वर्ड्स आर गुड, चलो ओके, बट तुम्ही वन्स यू स्टार्ट सेईंग द वर्ड्स विच आर व्हेरी लाईक, जे समोरच्याला खूप नीट समजत आहे किंवा त्याला नीट, जेणेकरून तो सॅटिस्फाय होईल ते शब्द ऐकून. ठीक आहे, कदाचित त्याला व्हेक्टराईज वगैरे, ठीक आहे त्याने पण अभ्यास केला असेल, इंटरव्ह्यूवरने ऑफकोर्स केलाच असेल, बट रादर दॅन दॅट थिंग इफ यू से कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग, दॅट इज ऑल्सो अ गुड थिंग. ते पण तुम्ही त्याच्यात ॲड करा. अजून त्याच्यात टाईप्स ऑफ आपण एम्बेडिंग्स बघितलेल्या कुठल्या कुठल्या होत्या? वर्ड टू वेग. टोकनायझेशन फेल का होतं? Tokenization fail करते. Stemming का fail होतं ते तुम्ही सांगितले. सांगितलं होतं. नाही सर, स्टेमिंगचं सांगितलं तुम्ही. स्टेमिंग फेल का होतं आणि मग व्हॅलिडायझेशन का वापरलं जातं. टोकनायझेशन नाही सांगितलं. असं शक्यच नाही हो.
लेक्चर आणि हे काय मी एम्बेडिंग विचारलं आहे मी व्हिडिओचं टायटल पण कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग ठेवलं होतं की समजेल सरांनी सांगितलं होतं मला. टोकनायझेशन काय आहे? TF-IDF का फेल होतं मग ते सांगितलं होतं. TF-IDF फेल होतं कारण की ते फक्त त्यामध्ये किती इम्पॉर्टन्स आहे त्या वर्डचं ते देतं, ते मिनिंगवर किंवा कंटेक्स्टवर फोकस नाही करत. आपण 2 ते 3 प्रॉब्लेम्स लिहिले त्याचे मी पण लिहिले. पहिला प्रॉब्लेम व्हेरी हाय डायमेन्शन क्रिएट वेक्टर फॉर इच वर्ड. गुड ओमकार. पॅरासिटिंग फेल होतं. प्रत्येक वर्डसाठी एक वेगळा वेक्टर म्हणतो. मग जर जास्त ठीक आहे जर जास्त डेटा असेल तर किती टोकन्स बनतील, किती वेक्टर्स बनतील. टोकन्स जास्त बनतील त्यामुळे किती वेक्टर्स पण जास्त, हाय डायमेन्शनल स्पेस बनेल. करेक्ट. दुसरा प्रॉब्लेम काय दिलेला की आठवतं दिस इज अ गुड मूवी, दिस ही इज अ गुड स्टुडंट बट शी इज एक्सिलंट स्टुडंट. गुड आणि एक्सिलंट कंटेक्स्ट नाही समजत. हां त्याला कंटेक्स्ट नाही समजत. हा दुसरा प्रॉब्लेम होता. अजून तिसरा प्रॉब्लेम आउट ऑफ वोकॅबलरी पण नाही समजत त्याला. करेक्ट. सो हेच होतं की जे ट्रेडिशनल NLP आहे ते काय करतं, दिस इज जस्ट अ रिव्हिजन. जो ट्रेडिशनल NLP है वो क्या करता है, इट डज नॉट अंडरस्टँड द ट्रू मिनिंग ऑफ द सेंटेन्स लाईक व्हॉट एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ द सेंटेन्सेस. त्यासाठीच मग हे इंटरव्ह्यूचे खूप खतरनाक क्वेश्चन्स आहे जे नाही याचे इंटरव्ह्यू अर्ध्याच्या वर याच्यावर निघतात. ठीक आहे. ट्रेडिशनल NLP डू नॉट अंडरस्टँड मिनिंग म्हणून तर आपल्याला एम्बेडिंग्सची गरज पडली. करेक्ट. मग इट इज अ वे ऑफ कन्वर्टिंग वर्ड इन टू स्मॉल डेन्स वेक्टर दॅट कॅप्चर्स इट्स मिनिंग अँड कंटेक्स्ट. तर हे सगळं कसलं हे होतं आपलं आपण लिहिलेलं. ठीक आहे. नंतर त्याचे टाईप्स बघितलेले ग्लव, फास्ट टेक्स्ट अँड वर्ड टू वेक. अगेन वी सॉ अ डिफरंट पाईपलाईन ऑफ एम्बेडिंग ॲज वेल, ज्याच्यामध्ये आपण पॅडिंग म्हणून एक नवीन गोष्ट बघितली. व्हॉट इज पॅडिंग? पॅडिंग एका इक्वल नंबर ऑफ ह्याच्यामध्ये ते टेक्स्ट आणून देते. अगेन अ पार्ट ऑफ प्री प्रोसेसिंग. ऑलवेज आन्सर इंटरव्ह्यूच्या आन्सरची प्रयत्न चालू करा तुम्ही. Padding is a part of NLP pipeline in which we does every sentence in a one particular length. गुड. अजून याच्यात येतं आहे ना आपल्याला माहिती नाही प्री प्रोसेसिंग काम आहे. अजून एक हे गोष्ट ॲड करायची की इट इज डन फॉर इट वर्क्स फॉर डेटा प्री प्रोसेसिंग इन NLP pipeline where every word or every sentence whatever the howsoever the sentences, all sentences are converted into one particular length for that to model to understand more easily. कीप सेंटेन्स असे ठेवा. टाईम पण वाचेल आपलं, टाईम पण थोडा स्पेंड होईल, तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी पण कळेल. ठीक आहे. सो काय होती पाईपलाईन? टेक्स्ट, टोकनायझर, पॅडिंग, एम्बेडिंग, LSTM अँड आउटपुट. कळलं? करेक्ट. आज आपण सुरू करू व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर्स अँड अटेन्शन मेकॅनिझम. पॅडिंगलाच आपण एनग्राम्स पण म्हणू शकतो ना. एनग्राम्स तेच करतो ना ते. एका पर्टिक्युलर एनग्राममध्ये आपण ते आपण सेट पण करू शकतो माहिती आहे. होते एक प्रोजेक्ट बघितलेला मी ज्याच्यामध्ये म्हणजे तो प्रॉब्लेम स्टेटमेंट आलेला की कन्वर्ट होत होते बट प्रत्येक वर्डचा मिनिंग नीट कॅप्चर करून खूप म्हणजे काही सेंटेन्सेस 3 ते 4 लाईनचे होते, काहीचे वेगळे होते. ठीक आहे. मग सरांनी ChatGPTने त्याला एक हे दिलं, एक व्हॅल्यू दिली आणि कोडमध्ये ही व्हॅल्यू चेंज करा एवढंच सांगितलं NLPने. पण ते ChatGPTने पण हे नाही कळलं की नक्की काय चेंज करायचं. तर जेव्हा नीट थोडं प्रॉम्प्ट देऊन विचारलं तेव्हा कळलं की एनग्रामचे यांची व्हॅल्यू चेंज करायची की ते होतं की मला असं वाटलं की नाही एकदा ते जे त्या क्लासने जे ठरवलं तेवढंच होतं बट नाही
ते जे एन आपण देऊ शकतो किती पण लेंथ चेंज करायला. ते पण एक हायपर पॅरामीटर बोलू शकतो आपण. हां बट अगेन इट बट हायपर ठीक आहे पण मग ते प्री प्रोसेसिंगमध्ये येतं असो. चला नेक्स्ट विल स्टार्ट विथ ट्रान्सफॉर्मर्स अँड अटेन्शन. आता इथे कुठे ना कुठे आपल्याला API वगैरे की काय असतात, कसं एक चॅटबॉट बनतो, कसं ChatGPT वर्क करतं, हे सगळं आपल्याला समजेल. ठीक आहे. सो मला एक सांगा LSTMचा एक नक्की प्रॉब्लेम काय होता परत पहिले हां RNNचा होता तो. LSTMचा पण ॲट द एंड होतो ना की मेमरी लॉस होते हळूहळू खूप लेंथ पर्यंत. हां पण मोठा डेटा असला तर लॉस होते असं बोला, पूर्ण बोला. हां इफ द टेक्स्ट इज व्हेरी लॉंग काय होईल तर इट विल डेफिनेटली सम ऑर द अदर थिंग इट इज गोइंग टू मिस. तर मग आपण काय RNN बघितलं, LSTM बघितलं, वर्ड एम्बेडिंग्स बघितल्यात, बऱ्याच काही गोष्टी बघितलं की आता आपण त्याला महत्त्व पण सांगतोय. बट आता प्रॉब्लेम पहिले काय होत होतं RNNमध्ये मिनिंग कळत होता का नाही. ठीक आहे फक्त लास्ट गोष्ट लक्षात राहायची. ठीक आहे पहिलेवाली गोष्ट लक्षात राहायची, पुढची गोष्ट मिस. ठीक आहे नेक्स्ट टाईम ती मिस. LSTMमध्ये पकडायला लागलं. दुसरी गोष्ट पण असेल तर ठीक आहे पण त्याला समजत होतं व्हॉट टू फॉरगेट, व्हॉट टू अपडेट. ठीक आहे नंतर आपण त्याच्यात एम्बेडिंग्स आणल्यात जेणेकरून हां आता तो समजत होतं व्हॉट टू फॉरगेट पण त्याला कंटेक्स्ट कळत नव्हतं. एम्बेडिंग्समुळे आता त्याला लाईनचा कंटेक्स्ट कळायला लागला. ठीक आहे बट आता प्रॉब्लेम आला की जर मोठ्या मोठ्या वर्ड्स असेल तर तेव्हा काय, आता कंटेक्स्ट वगैरे सगळं कळतं आहे, मोठ्या वर्ड्सला काय करणार आपण. दॅट इज वाय ट्रान्सफॉर्मर्स केम इन. कळलं का कसं काय ट्रान्सफॉर्मर्स इंट्रोड्यूस झाले. ठीक आहे तर त्याचे पण एक 2 ते 3 प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे LSTMचे. ठीक आहे पहिला काय सिक्वेन्शियल प्रोसेसिंग, सगळ्यात मोठा इश्यू LSTMचा. सिक्वेन्शियल प्रोसेसिंग म्हणजे काय, सिक्वेन्शियल प्रोसेसिंग म्हणजे जर वर्ड असेल माझा हाय आय एम प्लेइंग क्रिकेट अँड आय लाईक टू प्ले क्रिकेट. खूप मोठा सेंटेन्स आहे. बिकॉज आय लाईक टू प्ले क्रिकेट. काय हाय आय एम प्लेइंग क्रिकेट बिकॉज आय लाईक टू प्ले क्रिकेट. तर काय करत होतं LSTM वर्डला पहिले काय आठवतं का टोकन्समध्ये करणं. हां मग टोकन्समध्ये करणं म्हणजे काय वर्ड आफ्टर दी वर्ड, वर्ड आफ्टर दी वर्ड, वर्ड आफ्टर दी वर्ड तो रीड करायचा. एक वर्ड नंतर दुसरा वर्ड, एक वर्ड नंतर दुसरा वर्ड. आता याच्याने काय होत होतं खूप टाईम लागायचा. करेक्ट बहुत ज़्यादा टाईम लगेगा. एक के बाद एक. मला एक सांगा एवढं मोठं सेंटेन्सातलं एक 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 वर्ड बघत बसणार. ठीक आहे दुसरी गोष्ट कलेक्टिव्हली काम होणार नाही. एक एक बघताय ना त्याच्याने टाईम खूप जातो आहे. मग काय करू त्याचा एक लाईक कलेक्टिव्हली कुठलंच काम होत नाही आहे. प्री प्रोसेसिंगचं काम होत नाही त्याच्यामध्ये अर्धा वेळेचा कशात जातो आहे एक एक वर्डला समजायला. ठीक आहे पॅरलली कुठली प्रोसेसिंग करू शकत नाही. कळलं पहिला प्रॉब्लेम काय LSTMचा, रीड्स वर्ड बाय वर्ड अँड लाईन वन स्टेप ॲट अ टाईम. एका वेळेस एकच स्टेप करेल. ठीक आहे तुम्ही तुमचं एखादी एक्झाम्पल द्या. आय लाईक क्रिकेट वगैरे समथिंग. मग आय वेगळं लाईक वेगळं. ठीक आहे कॅनॉट रीड वर्ड्स टुगेदर, कॅनॉट प्रोसेस इन पॅरलल अँड व्हेरी स्लो फॉर लार्ज डेटा. Very स्लो फॉर लार्ज डेटा. नेक्स्ट प्रॉब्लेम होता त्याचा लॉंग डिपेंडन्सी प्रॉब्लेम. नाउ व्हॉट इज लॉंग डिपेंडन्सी प्रॉब्लेम. लेट्स से माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. द सॉन्ग वॉज व्हेरी लॉंग अँड बोरिंग. काय हा लॉंग डिपेंडन्सी प्रॉब्लेम आहे काय, व्हेरी लॉंग अँड बोरिंग. मला एक सांगा यामध्ये सॉन्ग आणि बोरिंग या दोघांमध्ये सेंटिमेंट तुम्हाला कशामध्ये कळतं आहे. ह्युमन सेंटिमेंट बोरिंगमध्ये. सेंटिमेंट म्हणजे काय माहिती आहे ना. हां बस फिलिंग. बट इथे आपण फिलिंग नाही म्हणू शकत म्हणून विषय सेंटिमेंट. ठीक आहे सो सेंटिमेंट्समध्ये आपल्याला कळतं आहे बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा की द सॉन्ग वॉज सो बॅड काय व्हेरी लॉंग अँड बोरिंग. तसंच किती बोलू सॉन्ग लॉंग व्हेरी लॉंग अँड बोरिंग. आता होतं आहे काय मॉडेलला कळतं आहे काय लाईक व्हॉट इट इज बोरिंग. बट काय होत होतं की बोरिंग हा सॉन्गपेक्षा खूप दूर आहे ना.
स्टार्टिंगलाच आपण सॉन्ग घेतोय, तिकडेच बोरिंग होतोय. ठीक आहे, यालाच काय म्हणतात लॉंग डिपेंडन्सी प्रॉब्लेम. मग तो काय होईल, शक्यतो तो विसरून काय जाईल, सॉन्ग बोरिंग होतं ते विसरून जाईल. बोरिंग होतं लक्षात ठेवेल, पण व्हॉट वॉज बोरिंग, सॉन्ग, ते विसरून जाईल. यालाच काय म्हणतात लॉंग डिपेंडन्सी प्रॉब्लेम. सी एक लाईन मी लक्षात ठेवा, LSTM ट्रायज टू रिमेंबर बट मेमरी फेड्स विदिन लॉंग डिस्टन्स. काय करतं, LSTM ट्राय खूप करतं पकडून ठेवायचं, बट लॉंग डिस्टन्स असल्यामुळे मेमरी फेड होते. लिस्टिंग काय ट्रायज टू रिमेंबर, ते ट्राय करतं काय, तो ट्राय करेल मूवी लक्षात ठेवायचा, बट इकडे एवढी मेमरी, इकडे एवढी मोठी लाईन वाढली की तो काय विसरला, मेन सॉन्ग मुद्दा. जो मुद्द्याचं आहे तीच गोष्ट विचारलं, बाकी सगळं लक्षात आहे त्याला. सॉन्ग जे मेन आहे तेच विचारलं, म्हणजे जो एक प्रॉपर कंटेक्स्ट आहे ज्याच्यावरती पूर्ण सेंटेन्स डिपेंडेंट आहे. टेल मी वन थिंग, पूर्ण सेंटेन्स कशावर डिपेंडेंट आहे, कशाबद्दल बोलतोय आपण, सॉन्गबद्दल, तो तेच विसरतो. इम्पॉर्टंट वन त्याने मार्क केले, बोरिंग सेंटिमेंट कळलं, सॉन्ग कळलं, बट जसं जसं पुढे जातोय नेक्स्ट टाइम तो काय विसरत चालला, सॉन्ग, बिकॉज इट इज व्हेरी लाईक. तुम्हाला हे होतं आहे का, आपण पहिल्यापासून खूप काही गोष्टी शिकलो आहे, ठीक आहे, तर प्रत्येकाचे ड्रॉबॅक्स पण आहेत, तर ड्रॉबॅक्स लिहा. AI इज मेमरी फेड्स विथ लॉंग डिस्टन्स. कळलं, LSTM वर्ड एम्बेडिंगचा पूर्ण वेगळा कन्सेप्ट येतो, बाजूला ठेवा. तर त्याच्यामुळे आपल्याला एक कळलं की कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग झालेली आहे. बट LSTM को क्या प्रॉब्लम आला है वो देखो. नेक्स्ट इज विल स्टडी अबाउट अटेन्शन मेकॅनिझम. आता अटेन्शन मेकॅनिझम काय, ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल लाईक एखादी द मॅन द बॉय वॉजंट, किंवा मला एक एक्झाम्पल द्या बरं बॉय आणि ही वापरून. काय द्या ना एखादी, बॉय आणि ही पाहिजे मला. अरे एखादी सेंटेन्स ज्याच्यात बॉय आणि ही आहे. The boy was going to school, but he was late. काय? ही वॉज नॉट वेल. He was not well. ठीक आहे. आता कंटेक्स्ट अंडरस्टँडिंगमध्ये मला इथे एक सांगा, ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड्स कुठले याचं, अजून ओके ते कळलं, बट आता ही काय हे नाही कळलं त्याला. कळलं का, असे पण सेंटेन्स असतील ना, ही काय. आता व्हॉट इज ही इयर, बॉय, ठीक आहे, म्हणजे बाकी शब्द आहे का. आता मॉडेलला हे कळलं पाहिजे की ते ही म्हणजे तो मुलगा, ही म्हणजे तो बाकी काही पण पकडू शकतो, स्कूल, क्राय वगैरे, बट नाही, ही म्हणजे काय, तो मुलगा. तर आपल्याला त्याला हे सांगायचं आहे. सो दिस इज समथिंग कॉल्ड अटेन्शन. ठीक आहे, अटेन्शन हेल्प्स द मॉडेल डिसाइड विच वर्ड्स आर इम्पॉर्टंट अँड विच वर्ड्स रिलेट टू इच अदर. काय करतं अटेन्शन, कशाला हेल्प करतं, कशा प्रकारे, बट अटेन्शन helps the model decide which words are important and which words relate to each other. Words are important and Which words relate to each other. Again, क्या करता है ये, जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला जास्त, रिलेव्हंट वर्ड्स आहेत त्याला जास्त वेटेज देतात, आणि जे इरिलेव्हंट वर्ड्स आहेत त्यांना लेस वेटेज देतात. कळलं का. तर अटेन्शन मेकॅनिझम मध्ये एक गोष्ट येते, सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम. कळलं अटेंशन मैकेनिज्म का. इसी के अंदर एक चीज आती है सेल्फ अटेंशन मैकेनिज्म. सेल्फ अटेंशन मैकेनिज्म म्हणजे काय, एक पर्टिक्युलर सेंटेन्स उसी के अंदर काय
एक शब्द त्याच्याचमध्ये तुम्हाला त्याच शब्दामध्ये एकामेकाचे ते मिनिंग्स एकामेकाचे रिलेशनशिप्स बिल्ड करतं, त्याला म्हणतात सेल्फ अटेन्शन. काय? वर्ड्स इनसाइड अ सेंटेन्स लुक ॲट इच अदर अंडरस्टँड द मिनिंग. Look at it. हां अरे ते मी असं याच्यात घाई घाई माझ्या नोट्समध्ये घाई घेतलेलं आहे. Understanding. अँड रिलेशनशिप अमॉंग्स्ट इच अदर. आता हे अटेन्शन मेकॅनिझम वगैरे वगैरे हे आपण आता जाऊ द्या, तुम्ही करणार नका. उद्या फक्त एक API की करायची, तुम्हाला हे बनवायची गरज नाही पडत. तेवढंच. हे आपण एक API की कॉल करू, कशी कॉल करतो, कशी कनेक्ट करतो दाखवतो. ती कॉल केल्यानंतर आपल्याला याची काहीच गरज नाही राहत. ऑलरेडी प्री ट्रेंड मॉडेल ट्रेंड असतात ट्रान्सफॉर्मर्सचे. ठीक आहे. सेल्फ अटेन्शनमध्ये काय असतं, कुठलाच एक्सटर्नल वर्ड किंवा एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज पडत नाही. तेवढ्याच त्या सेंटेन्सवरनं ते शिकून जातं. त्याला काय म्हणतात सेल्फ अटेन्शन. हे आपण हळूहळू मूव्ह करतो आहे ट्रान्सफॉर्मर्सकडे. का ट्रान्सफॉर्मर्सला कळतं कसं आहे. ट्रान्सफॉर्मर्स थोडक्यात काय करतं आहे, ट्रान्सफॉर्मर्स इज डुईंग वन थिंग. जिथे LSTM वॉज वर्किंग ऑन लाईक स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्बेडिंग्स करायचं, एवढं सगळं करायचं. ट्रान्सफॉर्मर्स एकाच वेळेत सगळं करून घेतं. आलो का अजून एक स्टेप पुढे. आपण डीप लर्निंग कसं सुरू केलं, आता डायरेक्ट फायनल स्टेजला येऊन पोचलो. जे तुम्ही ChatGPT बघताय ना, इट इज बिल्ट ऑन कम्प्लीट ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर आहे आपलं पुढे आर्किटेक्चर पण असेल. ठीक आहे. NLP असं क्वेश्चन नाही येऊ शकत रे कधी. हे बघ NLP मध्ये काय होतं आहे की वर्ड बाय वर्ड ते प्रोसेसिंग करतं आहे. ठीक आहे. त्याच्यात एम्बेडिंग्स करेल, मग ही लेअर करेल, ती लेअर करेल, हे ॲड करेल. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर्सला हे एवढं करायची गरज पडत नाही. तो एकटा सर्व कॅपेबल आहे करून घ्यायला. कळलं का? ठीक आहे. पण ट्रेडिशनल NLP म्हणजे LSTM वर्ड बाय वर्ड जातं. ट्रान्सफॉर्मर नाही. अपडेटेड NLP म्हणा त्याला तुम्ही. ठीक आहे. सेल्फ अटेन्शनचं व्हेरी इम्पॉर्टंट. लेट से आय हॅव त्या दिवशीचा एक्झाम्पल घेतला. द पॉलिसी वॉज अप्रूव्ड बिकॉज इट वॉज बेनिफिशियल. वॉट? एक एक्झाम्पल घेतलं मी. द पॉलिसी वॉज अप्रूव्ड बिकॉज इट वॉज बेनिफिशियल. आता मला इथे सांगा इट म्हणजे काय? व्हॉट इज इट? Policy. हां हे तर आपल्याला कळलं. ठीक आहे. जर आपण एक हां इट Attention mechanism. एक अटेन्शन मेकॅनिझम. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले इट इज नथिंग बट युअर क्वेरी. काय इट? क्वेरी. बाकीचे जे झालेत ना पॉलिसी नॉट पॉलिसी लाईक काय होतं अप्रूव्ड बेनिफिशियल, तर हे सगळे जे आहेत ना याला म्हणतात लेबल्स. त्याला म्हणतात लेबल्स. ठीक आहे. आणि मग याच्यात जे अटेन्शन आहे ते कशावरती आहे, जे मेन वर्ड काय याच्यातला जो इटवरती, इट बाकीचे सगळ्यांना डिपेंडेंट आहे, बाकी सगळे ज्याच्यावर डिपेंडेंट आहे कोण आहे? पॉलिसी. कळलं का? सेल्फ अटेन्शन एकाच वर्डमध्ये बघितलं त्याने, स्वतःचा कंटेक्स्ट पण लावून घेतला, समजून पण घेतलं. इट काय विचारलं सेल्फ अटेन्शनने, व्हॉट इज इट? त्याचं आन्सर काय आलं? पॉलिसी. आणि बाकीचे वर्ड्स काय आहेत? ते लेबल्स आहेत. कशाला हेल्प करताय? या दोघांना हेल्प करताय समजायला यांचं रिलेशन. कळलं का? एकदम नीट सेल्फ अटेन्शन. ऑनलाईन सबको ओमकार. काय परत एकदा बघू काय होतं. द पॉलिसी वॉज अप्रूव्ड बिकॉज इट वॉज बेनिफिशियल. आपण पहिल्या अटेन्शनचा ही बॉय आणि हिचा घेतला. ठीक आहे. प्रॉब्लेम बघितला आपण काय होत होता. इथे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. कसं केला प्रॉब्लेम सॉल्व्ह? सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम वापरून. तर मग सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम कसं वर्क होतं? क्वेरी, लेबल्स अँड इम्पॉर्टंट वर्ड्स किंवा ॲक्शनवरती. ठीक आहे. तर याच्यात क्वेरी कुठे प्रोसेस करायची आपण? इट. हेच होतं ना, हे वर्ड समजत नव्हते जे पण काय रिलेटेड आहे त्या वर्डला. हां त्याला रिप्रेझेंट करतं. द बॉय वॉज गुड. आपण इंग्लिशमध्ये असं तरी डॉक्युमेंट्समध्ये असं तरी असतं. तुम्ही जर एखादी न्यूज मूवीबद्दल ऐकत असाल तर मग काय होतं, सपोज पुष्पाची स्टोरी, पुष्पा मूवीची स्टोरी.
ठीक आहे. द मेन कॅरेक्टर लेट्स से पुष्पा स्टार्टेड द फिल्म, ही वॉज वॉकिंग थ्रू द जंगल. Pushpa started, he was walking through the jungle. Suddenly he met with an accident where he got hurt. आता मला सांगा ही बट प्रॉब्लेम येतोय ना हे. आता तुम्ही सांगा, तुम्ही पण प्रॉम्प्ट देता चॅट जीपीटीला, कधी कधी अशा गोष्टी येतात तर त्याला ते कळतं कसं काय ही म्हणजे काय, हे सेल्फ अटेन्शनने कळतं. समज रे हो. ठीक आहे. मग आता सेल्फ अटेन्शनने कळतं, बट नेक्स्ट क्वेश्चन काय पडतं आपल्याला, कसायचं आन्सर हे आहे. तर ही सगळ्यात पहिले तुला क्वेश्चन काय वाटतं, व्हॉट इज एक्झॅक्टली ही क्वेरी झाली एक. करेक्ट, इट्स अ क्वेरी. मग त्याचा आन्सर म्हणून काय येतं, पॉलिसीचे मेन वर्ड आहेत. सगळ्यात जास्त वेटेज कोणाला राहील, मग पॉलिसीला. दोघांचे मधले लेबल्स काय आहे, जे दोघांना हेल्प करताय समजायला, हे सगळे लेबल्स. अप्रूव्ड, बेनिफिशियल. करेक्ट, समज रे हो. दिस इज कॉल्ड सेल्फ अटेन्शन. हे असंच विचारतील ना इंटरव्ह्यूमध्ये. कळलं ना आता. वर्ड्सचा तुम्हाला कधी सेंटेन्सेसचा प्रॉब्लेम नाही येणार ना, की कसे प्रोसेस होता. हा प्रश्न तुम्हाला कधी नाही पडला की सर असं जर कधी झालं तर काय करता येईल. याला सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम म्हणतात. बाकी जर हे असलं काय म्हणतात त्याला, एक्सक्लामेटरी मार्क वगैरे, ते सगळे निघून जातात. टेक्स्ट स्पीड प्रोसेसिंग नीट करा बरं का, विचारतात त्यांना. ठीक आहे. तर हे सगळं कशामध्ये होत होतं, ट्रान्सफॉर्मर्ससाठी. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरसाठी होत होतं. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर हे सगळं काम करून घेत होता. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मर डेव्हलप केले की इतना सब अलग अलग करने से अच्छा आपण हे सगळं पॅरलली सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आपण लिहून ठेवलेला एसटीएमचा, की काय पॅरलल प्रोसेसिंग होत नव्हती. पहिलं यानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काय सगळं एकदा कलेक्टिव्हली करतंय, एकामेकाला कसला प्रॉब्लेम पण नाही, समजायचा प्रॉब्लेम पण नाही, कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग पण होते, एम्बेडिंग्स पण होत आहेत. इट ऑल थिंग्स आर गोईंग ॲट वन्स. ठीक आहे. याचं पण एक वेगळं आर्किटेक्चर आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले याचं आर्किटेक्चर समजून घेऊ. ट्रान्सफॉर्मरचं आर्किटेक्चर व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिले एक सिम्पल टेक्स्ट आहे. हाऊ इज अ ट्रान्सफॉर्मर बिल्ड, कसं बिल्ड होतं ट्रान्सफॉर्मर, टेक्स्ट आहे. त्याच्यानंतर काय होतं, एम्बेडिंग प्लस पॅडिंग. काय लिहून घ्या, ही पाईपलाईन लिहायची. टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर्सचं आर्किटेक्चर आहे. हो, खूप सिम्पल करून सांगतो. ठीक आहे, समजलं. सगळ्यात पहिले काय, टेक्स्ट प्लस एम्बेडिंग प्लस पॅडिंग. पॅडिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला पोझिशनिंग म्हणा. सांगतो मी, एक सांगेल. पॅडिंग तर होतेच एम्बेडिंगमध्ये, पॅडिंग कट करा, पोझिशनिंग म्हणा. आपण एम्बेडिंगमध्ये तेव्हा तिथेच पॅडिंग लिहिलेलं. पॅडिंग कट करा, पोझिशनिंग लिहा. पॅडिंग इज इनकरेक्ट. जे दिलं आहे बट सांगतो. पॅडिंग कार्ड काय होईल, तुम्ही जर पॅडिंग दिलं ना ते त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन नको करायला त्यांनी ट्रान्सफॉर्मर्समध्ये, की मग तुम्ही पे घेतच आहेत तर मग पॅडिंग वेगळं करावं लागेल का नाही करावं लागेल, नका करू. नेक्स्ट इज सेल्फ अटेन्शन mechanism. Next is एक feed forward network and last is the output. ठीक आहे, एक एक बघूयात. हे आर्किटेक्चर झालं कसलं, ट्रान्सफॉर्मरचं. ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरता, कसं काम करता ते बघा. तर आर्किटेक्चर कसं होतं, सगळ्यात पहिले एम्बेडिंग्स काय करतात, कन्वर्ट टोकन्स टू वेक्टर्स अँड कॅप्चर्स मीनिंग, कंटेक्स्ट कॅप्चर करतात. ठीक आहे. सेकंड इज पोझिशनल एन्कोडिंग. आता पोझिशनल एन्कोडिंग काय करतात, ट्रान्सफॉर्मर्स डोंट अंडरस्टँड वर्ड ऑर्डर, सो वी ॲड पोझिशन इन्फो.
हा तुम्ही एक ड्रॉबॅक स्टार म्हणून लिहा. नॉट ड्रॉबॅक स्टार बट हे ट्रान्सफॉर्मर कुठे लॅक करतं? पोझिशनल एन्कोडिंग. लॅक नाही करत, ते करतं पोझिशनल एन्कोडिंग. म्हणजे LSTM लॅक करतं. लॅक नाही करत. ट्रान्सफॉर्मर डोंट अंडरस्टँड वर्ड ऑर्डर. म्हणजेच कुठल्याच वर्डची ऑर्डर त्याला समजत नाही, म्हणजे वर्डची ऑर्डर नाही कळत त्याला. मग आपण काय करतो, त्या प्रत्येक वर्डला आहे ना नंबरिंग देतो, एन्कोडिंग करून ठेवतो वर्डची ऑर्डरची. सो वी ॲड पोझिशन इन्फो, त्याला म्हणतात पोझिशन. कळलं का? नेक्स्ट इज सेल्फ अटेन्शन. काय? सेल्फ अटेन्शन, करेक्ट ना? सेल्फ अटेन्शन आता तुम्ही सांगा. सांगा. सेल्फ अटेन्शन आता तर कळलं असेल, हे आपण वेगळं वेगळं बघितलं. आता हे सगळं कसल्यामध्ये काम. सेल्फ अटेन्शन हे ट्रान्सफॉर्मर जरी नसले, सेल्फ अटेन्शन स्टील कॅन वर्क विथ LSTM, बट थोड्याशा गोष्टीसाठी. ठीक आहे, पण आता आपण ट्रान्सफॉर्मर आणलं, मग आपण हे सगळं वेगळं वेगळं होत होतं ना, आपण ह्या सगळ्यांना प्रोसेस करून ट्रान्सफॉर्मरमध्ये टाकलं आहे. त्याचा आतल्यातच एक आर्किटेक्चर म्हणलं, तो आर्किटेक्चर बघतोय. मग सेल्फ अटेन्शन काय करतं? तेच आत्ता जे आपण बघितलं. रिलेशनशिप शो करतं बेसिकली. त्याचे कॉम्पोनंट्स काय सेल्फ अटेन्शनचे? क्वेरी, लेबल, लेबल्स आणि अटेन्शन वर्ड. ठीक. खूप गोष्टींचे कॉम्पोनंट्स आहे बरं का याचं. ठीक आहे, कळलं सेल्फ अटेन्शन. लास्ट काय होतं आपलं? फीड फॉरवर्ड नेटवर्क. ते काय करतं? सिम्पल पॅटर्न लर्न करणं, आणि नंतर आपलं डीप लर्निंग सिम्पल वर्कआउट करणं आणि प्रेडिक्शन्स. ठीक आहे, तर हे झालं ट्रान्सफॉर्मरचं आर्किटेक्चर. ट्रान्सफॉर्मर काय करतं वगैरे सगळं तसं. ठीक. नेक्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. कुठले? 3 ॲक्च्युली. एनकोडर, डिकोडर आणि एनकोडर प्लस डिकोडर, असे 3 टाईपचे असतात. कुठले? एनकोडर प्लस डिकोडर. T5 म्हणून एक आहे ट्रान्सफॉर्मर, जे ते काम करतं. एनकोडर डिकोडर, एनकोडर प्लस डिकोडर असेल या. डिकोडर हो. फर्स्ट वन इज एनकोडर, सेकंड वन इज डिकोडर, थर्ड वन इज एनकोडर प्लस डिकोडर. ठीक आहे. आता एनकोडर ट्रान्सफॉर्मर काय करतं? इट ओनली अंडरस्टँड्स द टेक्स्ट. काय करतं? सेकंड डिकोडर काय? हे टेक्स्ट जनरेट करतं. काय करतं? टेक्स्ट जनरेट करतं. आहे काय बरोबर? आणि एनकोडर डिकोडर काय करतं? हे सिम्पल ट्रान्सलेटर सारखं काम करतं. दोघं. अंडरस्टँड करतं, जनरेट करतं. कोण? हो, तेच ना, मग तेच सांगितलं. ट्रान्सलेट करतं. प्लस तर आलंच, बट अजून एक गोष्ट म्हणून तो प्लस बोललो आहे. ठीक आहे, त्याचे टाईप्स कुठले राहतात? सगळ्यात पहिले आपण एनकोडरचं बघू. एक्झाम्पल बर्ट म्हणून एक ट्रान्सफॉर्मर आहे. कुठलं? ते काय? एनकोडर ओनली ट्रान्सफॉर्मर आहे, used for understanding and sentimental analysis and classification. खबर काय करतोय तो? टेक्स्ट अंडरस्टँड नीट करतोय. करेक्ट? बट नेक्स्ट इज युअर GPT. काय करतं GPT? नेक्स्ट सेंटेन्स प्रिडिक्शन, टेक्स्ट जनरेशन. जनरेशन. कळलं का? ट्रान्सफॉर्मर आता चॅट GPT आपण देतो, ते तो अंडरस्टँड करतो, त्यानंतर जनरेट देतो. अंडरस्टँड पहिले तर आपण टाकतो, मग तो अंडरस्टँड करतो, मग तो जनरेट करतो आपल्याला फीडबॅक. कळलं का? ऑन व्हॉट प्रिन्सिपल चॅट GPT वर्क्स? ट्रान्सफॉर्मर सांगितलं तरी चालतं. ठीक आहे. GPT काय? GPT इज डिकोडर ओनली. डिकोडच करतो ना. डिकोड काय करतो? जनरेट करतो. ठीक आहे.
यूज फॉर जनरलायझेशन. जर तुम्हाला चॅटबॉट बनवायचा असेल तर तुम्हाला कुठला ट्रान्सफॉर्मर लागेल, बर्ट की जीपीटी? काय करायचं ते? ट्रान्सफॉर्मर चॅटबॉट बनवायचा असेल तर बर्ट की जीपीटी? जीपीटी. जीपीटी. ठीक आहे. जर ॲडव्हान्स जर असेल तर मग तुम्हाला T5 लागेल. T5 इज एन्कोडर प्लस डिकोडर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता आपल्याला हे ना हे असे ट्रान्सफॉर्मर हे आपण बनवू शकतो, बट याला खूप हेवी कोडिंग लागते. त्यामुळे मग आपण काय करतो, ऑलरेडी प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर जे असतात ना आपण ते विकत घेतो, API की थ्रू लिंक करतो. करेक्ट दाखवतो. आता आज मी ट्राय केलं, नाही भेटली मला. हगिंग फेसची घेऊ आपण. ओपन AIची पण मिळते. ओपन AIची आहे पण हगिंग फेस हेच है, फ्री है, सो उसके ऊपर से हम ले सकते हैं. ठीक है. हाँ हो, लामा LL. इथे आपण काय केलं, आपल्याला आता एक सिम्पल आपण एक प्रोजेक्ट बघू. एक सेकंड थांबा. हां दिसतंय. अरे रन झाला पाहिजे. कुठला वर्ड इम्पॉर्टंट आहे, कुठला वर्ड इम्पॉर्टंट नाही आहे. सॉरी, कुठला सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, कुठला सेंटेन्स इम्पॉर्टंट नाही आहे. ही जरा तुमच्या याच्या इथून पुढे तुमच्या याच्यामध्ये कोड रन व्हायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो प्लीज आय एम नॉट सेइंग डू ॲट युअर ओन रिस्क. पेशन्स ठेवा फक्त. व्हिडिओ फिडिओ क्रॅश तर नाही होणार ना सर? हां म्हणजे नाही नाही, क्रॅश वगैरे नाही होत, वेळ लागतो. ठीक आहे. हे बघा माझं पण थोडं हे झालं. गव्हर्नमेंट पासेस न्यू पॉलिसीज, प्राईम मिनिस्टर गेव अ स्पीच, आय वॉच द मूवी, वी वेंट टू पार्क. आता इथे थोडं कंटेक्स्ट अंडरस्टँडिंगचं काम आहे. करेक्ट ना? थोडं कंटेक्स्ट. आता कालपर्यंत आपण कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग नाही केली कुठे. फक्त काय केली, हे रिलेवंट आहे का नाही वर्ड, हा हे पॉझिटिव्ह आहे का न्यूट्रल आहे. ठीक आहे. म्हणजे इथे प्रॉपर कंटेक्स्ट आहे पूर्ण पॅराग्राफमध्ये किंवा एकाच याच्यामध्ये. वी वेंट टू द पार्क अँड हॅड डिनर विथ फ्रेंड्स, त्यांचे लेबल्स. करेक्ट. तुम्हाला मेन हे लेअर आहे. दिस इज समवेअर लोडस हे आलं. लोडच नाही झालं ते पूर्ण, डाउनलोड नाही झालं नीट. जाऊ द्या, ते नाही तर हे बघून घ्या. दिस इज समवेअर हे असं एक तुमचं जे आहे ट्रान्सफॉर्मर बनतं. ठीक आहे. पण आपल्याला हे बघायची गरज नाही, कुठे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारत नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त दाखवायचं होतं की ते बनतं कसं. ठीक आहे. याच्यासाठी सिम्पल तुम्हाला काय करावं लागतं, एकच लाईन येते. आपण API की विकत घेतो. API की काय करतो, व्हॉट इज API ते आपण नेक्स्ट लेक्चरनं बघणार आहे. API काय करतो आहे, आपण तिथली सर्व्हिस घेतो आहे त्या ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे. सो ऑलरेडी प्री ट्रेंड आहे खूप मोठ्या टेक्स्टवरती. जर मला टेक्स्ट जनरेट करायचं आहे काही ना काही, तर मग आपल्याला मला एक सांगा किती डेटावर ट्रेन करावं लागेल पहिले. तर तेवढं डेटा ट्रेन करणं प्लस एवढं ट्रान्सफॉर्मर बनवणं सोपं आहे का? नाही. मग आपण काय करू, डायरेक्टली जो प्री ट्रेंड ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर पडला आहे त्याला कॉल करू इकडे, त्याची API की फेच करू. API की फेच केलं मग काय ते इकडे पास होईल, काम करून आपल्याला देऊन टाकेल. याला म्हणतात API कॉलिंग अँड ऑन प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर्स.
पण आता ऑलरेडी हा अर्धाच झाला, त्याला मी पूर्ण करतो. ऑलमोस्ट तुम्हाला लगेच पाठवतो. आहे तसं डायरेक्ट पूर्ण झालं तर फायदेच पाठवून द्या, आम्ही बघून घेतो. मला टेन्शन आहे तुमचं वर्क होतं का नाही त्याच्यावर. ऐका ना, हे इथे नका करू तुम्ही. ही फाईल आहे ना, प्लीज तुमच्या गुगल कोलॅबवर करा. रिस्कच नका घेऊ, कारण की ना ट्रान्सफॉर्मर्स बनवणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे प्रॉब्लेम येतोच. सो डायरेक्टली मेक इट ऑन गुगल कोलॅब. VS कोडवर करूच नका, ठीक आहे. मग तुम्ही काय करा, इथे हवं तर नवीन डेटा पण अपलोड करा. नाही जर डेटा अपलोड करायचा असला तर चेंज करा, कंटेक्स्ट द्या, ठीक आहे. आणि थोडं त्याला आपण आता सिम्पल देऊ. उद्या प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर कॉल केलं ना आपण, त्याला थोडं डिफिकल्टवाला वर्ड्स देऊ. डिफिकल्ट वर्ड्स म्हणजे काय, आय एम इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स बट द प्राईम मिनिस्टर अनाउन्स्ड फ्री नो GST till 12 lakh of salary. Yes, now I'll enjoy this thing. कॉम्बिनेशन ऑफ बोथ आहे असं, अशा काइंडमध्ये थोडं डिफिकल्ट. ते ह्या मॉडेलला नाही कळणार, त्याला कळेल. प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मरला जो आपण API घेऊन विकत करू. कळतं आहे का मी काय बोललो? हां, आपण कुठलं घ्यायचं, बर्ट घ्यायचा, कुठलं घ्यायचं? नाही, आपण हगिंग फेसवरनं बघू आपल्याला कसं प्रोजेक्ट करायचं आहे. बट नाही तर मग मेथड सेम आहे. API की जनरेट करायची, काढायची वगैरे, ती मेथड सेम आहे, त्याचं काही नाही. उद्या सगळ्यांचं लॅपटॉप लागेल, ते आपण API की प्रत्येकाने वेगळे वेगळे जनरेट करून, किंवा एक पण वापरू शकतो आपण सेम सिंगल, बट प्रत्येकाने वेगळी वेगळी करून आपण, तुम्ही OpenAIचा वापरा, कोणी वापरा. पण OpenAIचं असं आहे टेन्शन आहे की तिकडे ना Gmail अकाउंट आपण आपलं लॉग इन करतो, गुगल प्लेचं वगैरे सांगतात ते काय, ते गुगल पेला GPayला जर लिंक असलं तर मग ॲटोमॅटिकली APIचे पैसे कट होतात. माझे झालेत प्रोजेक्ट म्हणून मग ते थोडं हँडल करणं जरा ट्रिकी आहे. हे ॲक्च्युली आपलं सॅटर्डेला करायचं होतं, म्हणजे आज आपण ते केलं असतं. उद्या आपण एक इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनेच पूर्ण NLP डीप लर्निंग केलं असतं, आणि कारण की परत मग सुट्टी आली ना, संक्रांत अँड इलेक्शन, तो डायरेक्ट फ्रायडे, वेनसडे संक्रांत, ट्यूसडे थर्सडे इलेक्शन, फ्रायडे फ्रायडे का सुट्टी? मी तेच म्हणणार. फ्रायडे कशाला सुट्टी? बुधवार गुरुवार सुट्टीचे. बुधवार गुरुवार ठीक आहे. फ्रायडे असेल ह्या वीकमध्ये NLP, सॅटर्डे ह्या वीकमध्ये होऊन जाईल पूर्ण NLP AI विथ इंटरव्ह्यू. सॅटर्डे सुट्टीचं असणार ना पण. आणि 2 दिवस सुट्टी देतो म्हणजे मी काय तुम्हाला हे नाही करत आहे. भारी प्रोजेक्ट आहे ते. खूप खतरनाक घेऊन चाललो मी 2 दिवसासाठी. ते तुम्ही इकडे आधी सांगा म्हणजे कसं कसं आहे, नंतर नाही, मी टीम पाडून दिली ना, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. म्हणजे नंतर बनत होईल. 2 प्रोजेक्ट आहे नुसतं आले, मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा केलेले. आम्ही 3 ते 4 जणांनी मिळून केलेले. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला थोडं तरी एखादा तरी API की जसं स्ट्रॉंग नॉलेज पाहिजे. नाही नसलं नॉलेज चालेल, त्याला ChatGPT तरी नीट वापरता आलं पाहिजे. करत आहे. ChatGPT नीट वापरता, ChatGPT बस. असं नाही की सगळं तिथूनच कॉपी केलं, कमीत कमी ते API लिंकेजला तरी थोडंफार. जर API इश्यू येतोय तर जाऊन तो रेक्टिफाय करणं, तर हा म्हणून बट नको. म्हणून माझं असं होतं की आज जर तो API सांगितलं असतं ना, उद्या मी एक करून दाखवलं असतं आणि मग 2 दिवस तुम्ही केले असते. बट अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव दॅट मच टाईम. उद्या थोडं एक्स्ट्रा नाही, उद्या सकाळीच होणार आहे लेक्चर, कारण मी दुपारनंच चाललं. सो आता ते मॅडमने सकाळी सांगितलं 12. हो 100%. म्हणजे 7-8-9 नाही 9च्या नंतर. 10 ते 1च्या मध्ये 10 ते 1च्या मध्ये ते कधी पण होईल. मग ते मग मी तुम्हाला सांगेल. आणि काय फक्त अभ्यास सुरू करा. काय ऑनलाईन स्टार्ट्स? सर हां नोट नव्हतं. नाही, हां किती देणार मग तुम्ही? किती? फीचे 40%. सत्तर नाही सर. ठीक आहे, सरांना सांगा
देईल रे मी काय ते मला घरी येऊन नाही जायचं. म्हणजे सर सुट्टी म्हणजे ते घरी करू शकतो आम्ही. कंप्लीट करतो ते मध्ये देईल मी सगळं सर. ओके थँक्यू देन.